नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघडे मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की इकडे पमा ही आता एका अज्ञात मुलीची सेवा करत असताना पमाला आता तिच्यामध्ये स्वामींचं दर्शन होतंय। तर पमा इकडे भरून पावलेली आहे आणि त्यानंतर ती खूप आनंदी झालेली आहे। तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू थांबतच नाहीयेत। पमा ही मोठमोठ्याने घरातील सर्वांनाच आवाज देऊ लागते आणि सगळ्यांनीच लवकर बाहेर या, आपल्या घरामध्ये स्वामी आलेले आहेत आणि स्वामींचं आज आपल्याला दर्शन झालेलं आहे। आता त्या मुलीच्या रूपात इकडे पमाला स्वामींचं दर्शन झालेलं आहे आणि तो दिवस आहे गुरुपौर्णिमेचा। त्यामुळे प्रमिला आता पूर्ण आनंदी झालेली आहे। सर्वच जण आता बाहेर येतात आणि पमाला विचारू लागतात की अगं काय झालं, तू एवढ्या मोठ्याने का ओरडत आहेस। आणि त्यानंतर पमा ही रडतच सर्वांना सांगू लागते की आपल्या घरात स्वामी आलेले आहेत। मी आत्ता या मुलीचे पाय दाबले, मला तिच्या स्वरूपातच स्वामी दिसलेले आहेत। मला साक्षात स्वामींनी दर्शन दिलेलं आहे। माझा आनंद गगनात मावेना झालाय। मी काय करू, या मुलीला काय काय देऊ, काय नको असं झालंय। सगळा प्रसाद वगैरे आणून तिला देतात। त्यानंतर इकडे सर्वच जण खूप आनंदी होतात आणि पमा ही सर्वांनाच तिचं दर्शन घेण्यासाठी सांगते। त्यानंतर इकडे आता प्रमिला ही आता सर्वांना बोलू लागते की स्वामी आपल्या घरी आले आहेत। स्वामींनी माझ्याकडून स्वतःची त्यांची सेवा करून घेतलेली आहे। खरंच मी धन्य झाले, धन्य पावले। त्यानंतर गुरुपौर्णिमेला त्यांनी परत एकदा घरामध्ये पारायण ठेवलेलं आहे। त्यासाठी पुन्हा जय, गौतम आणि खानोलकर सर्वच कुटुंब इकडे परब कुटुंबामध्ये सामील होणार आहे। तर त्यानंतर या आधीच्या एपिसोडमध्ये आपण असे पाहिले की इकडे विठ्ठल रुक्मिणीच्या स्वरूपात दोन लहान बालकच घरामध्ये आलेले आहेत आणि त्या मुलीने जयला इकडे त्याच्या प्रेमाची जाणीव करून दिलेली आहे आणि ती रुक्मिणी सर्वांसमोर बोललेली आहे की सगळेजण आपले विठ्ठलाभोवतीच पांडुरंग पांडुरंग करत असतात। कोणाचं माझ्याकडे लक्षसुद्धा नाही आहे, त्यामुळेच मी इकडे थांबलेली आहे आणि तुला सांगतेय खरंच तू पण अशाच माझ्यासारख्या एका रुक्मिणीच्या प्रेमात पडलेला आहेस। हे सरळ सरळ तुझ्या डोळ्यात दिसतंय, पण तुला ते शोधावं लागेल। आता इकडे पूर्ण मोठं कोडं टाकून जयला विचारात टाकून ती तिकडून निघून गेलेली आहे। जय पुन्हा पुन्हा त्या मुलीचा विचार करत असतो की तिने मला असं का बोलली असेल, ती मला असं का बोलली, मी कोणाच्या तरी प्रेमात पडलोय। खरंच का मी कोणाच्या प्रेमात पडलोय। तर त्यानंतर जय इकडे विचार करत असतो व बाहेर आता पमाला सुद्धा शर्वरीबद्दलचं सत्य, शर्वरी ही कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे, तिच्या आयुष्यात सुद्धा राजकुमार येणार आहे, हे सगळं पमाला बाहेर विठ्ठलाने सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर पमा देखील आनंदी झालेली आहे। पमाला देखील शर्वरीच्या होणाऱ्या नवऱ्याची उत्सुकता असते। तर दुसरीकडे अनुश्री सर्वांसमोर बोलत आहे की आम्ही आशुताईची लव्ह स्टोरी तर खूप पाहिलेली आहे, मात्र आम्हाला आता खरी उत्सुकता लागली आहे ती म्हणजे शरुताईच्या प्रेमाची। शरुताईची लव्ह स्टोरी कशी असेल, तिला कोणी चांगला मुलगा भेटेल का, खरंच ती कोणाच्या तरी प्रेमात पडेल का, हे सर्वच आम्हाला जाणून घ्यायचं आहे। शर्वरी इकडे लाजत आहे आणि अनुश्रीला बोलत आहे, अणू गप बसते का, काही पण कशी बोलत असते तू। त्यानंतर आता अनुश्री ही हसत आहे, त्यावेळी जय हा बोलू लागतो की खरंच ही शर्वरी कोणाच्या तरी प्रेमात पडेल, अशक्य, प्रेमात पडलेल्या मुलाला पूर्ण वेडा करून टाकेल आणि खरंच हिच्या प्रेमात कोणी पडणारच नाही, मी लिहून देतो ना। त्यानंतर इकडे शर्वरी त्याला धमकी देते व बोलू लागते की पडेल माझ्या पण कोणीतरी प्रेमात, तू नको काळजी करू। आणि त्यानंतर शर्वरी तिकडून रागानेच निघून जाते। पुन्हा एकदा अनुश्री ही सर्वांसमोर बोलू लागते की खरंच मला बघायचं आहे या चिडक्या शरुताईची लव्ह स्टोरी असेल कशी। त्यानंतर अनुश्री सहित सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे की शर्वरीचा होणारा नवरा कसा असेल अथवा शर्वरीचा प्रियकर कसा असेल। त्यानंतर हा एपिसोड इथेच संपलेला आहे आणि येणाऱ्या एपिसोडमध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटतोय। साक्षात स्वामींचं पमाला दर्शन होणार आहे आणि हे पाहणं अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, म्हणजे असंच नवनवीन मालिकांचे एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।